परभणीमधून निघालेला लॉंग मार्च आता नाशिकला स्थगित झाल्यावरून आता राजकारण तापलंय। कारण न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ परभणीतून निघालेला लॉंग मार्च नाशकातून माघारी फिरला। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हा मार्च थांबवण्यात आला। दरम्यान यावरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्या जाऊ द्या त्याला माफ करा या भाषणाचा एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट करत सुरेश धसांवर जोरदार हल्लाबोल केलाय। विशेषतः दूत यांनी जाणीवपूर्वक हा मार्च चिरडला असं सूचक वक्तव्य सुद्धा आव्हाडांनी केलंय। तर सोमनाथ सूर्यवंशी हे अमर रहे हा प्रश्न धसास लावणारा दलाल कोण असा देखील सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। दरम्यान थोड्याच वेळात आमदार सुरेश धस यांची एक पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। माझा रोख नाही ते पेपर तुम्ही शोधा ना, तिथे कोण गेलं होतं, एवढे दिवस ते कुठे होते, आधी का नाही गेले, आणि ते असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या माफ करा माफ करा। अरे वा, हे म्हणजे साधू संतांची औलाद आहे। माफ करा, खुन्याला माफ करा। त्या पोटच्या गोळगाय गेला त्या बाईच्या सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातातनं जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं। अरे वा, माफ करा। तुमच्या घरातला कोण मेला तर असं खुनात माफ कराल काय? सांगा ना संतोष देशमुखच्या घरच्यांना जाऊन जाऊ द्या माफ करा वाल्मिक कराडला। का तिथे राजकीय समीकरण जुळत नाहीत ना, म्हणून वाल्मिक कराड आणि इथे काय आपलं राजकारणाशी घेणं देणं नाही, माफ करून टाका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।